नमस्कार, मी प्राची घाणेकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमामधून आपण थेट तज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवत असतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा. प्रेक्षक हो, कॅन्सर म्हटलं की आपल्या हृदयाची धडधड आपसुकच वाढते, कारण या आजारावर उपचारच नाही असं आपल्याला वाटतं. पण घाबरण्याची गरज नाही, काळजीचंही काही कारण नाही. आज आपण कॅन्सर आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर सखोल माहिती जाणून घेणार आहोत. यावर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर सिद्धेश त्र्यंबके. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर सिद्धेश हे TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. उदय देशमुख यांनी 2014 मध्ये स्थापन केलेलं ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर म्हणजे महाराष्ट्रातील समर्पित ऑन्कोलॉजी रुग्णालयांची सर्वात मोठी साखळी आहे. ऑन्को लाईफ सुरू करण्यामागे एकच उद्दिष्ट होतं, आणि ते म्हणजे उत्कृष्टता, परवडणारी क्षमता आणि रुग्ण केंद्रित काळजी, ज्यामुळे आज TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर महाराष्ट्रामध्ये कर्करोग उपचारांसाठी एक विश्वासार्ह ठिकाण बनलेलं आहे. डॉक्टर सिद्धेश यांनी मुंबईतील प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथून MD DNBचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. ते अनुभवी क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट असून रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये सेवा देतात. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मेंदू आणि मानेचा कर्करोग सोबतच गॅस्ट्रोइंटेस्टायनल कर्करोग यासारख्या विविध प्रकारच्या कर्करोगांचं व्यवस्थापन हे त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आणि यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपण थेट आता डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत. तर सुरुवातीलाच मी डॉक्टरांना अशी विनंती करेन की डॉक्टर, तुम्ही तुमची थोडक्यामध्ये ओळख सांगावीत आणि रेडिएशन सोबतच मेडिकल ऑन्कोलॉजी यामध्ये तुम्हाला शिक्षण का घ्यावंसं वाटलं हे तुम्ही प्रेक्षकांना सांगावं. नक्कीच. प्रथम तर मी झी 24 तास वाहिनीचे आभार मानतो की आपण मला इथे आमंत्रित केलं आणि आजकाल कॅन्सरमध्ये ज्या प्रगतिशील डेव्हलपमेंट्स होत आहेत यावर माझे मत मांडण्याची संधी दिलीत. आपण जसं माझा इंट्रो दिला त्या पद्धतीने मी MBBS नंतर माझं MDचं शिक्षण हे रेडिएशन ऑन्कोलॉजी या विषयात टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथून पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सातारा येथे ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून रुजू झालो. रेडिएशन थेरपीचा रोल हा साधारण 70% कॅन्सरच्या पेशंट्समध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये येत असतो, जास्त करून सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये. आणि ॲज अ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट काम करत असताना मला जाणवलं की त्यातलेही साधारण 20 ते 30% पेशंट्स हे पुढे जाऊन चौथ्या पायरीत कन्वर्ट होतात आणि त्यावेळेस रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून फार काही करण्यासारखं त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि मला वाटतं तिथूनच कुठेतरी सिस्टमिक थेरपी म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट होण्याची इच्छा जागृत झाली आणि मी माझं पुढचं शिक्षण DM हे मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये पूर्ण केलं. आणि निश्चितच जसं आपल्याला माहिती आहे कॅन्सरच्या 3 प्रमुख शाखा असतात, सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी. आणि त्यातील 2 शाखांमध्ये अनुभव असल्याकारणाने बऱ्याच पेशंटला मी एका वेळेस होलिस्टिक अप्रोच द्वारे सल्ला देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा स्तनाच्या कॅन्सरचा पेशंट जर माझ्याकडे आला असेल तर त्यांना सर्जरीनंतर किमोथेरपी आणि रेडिएशन या दोघांची गरज असते. बऱ्याचदा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असल्याकारणाने मी एका वेळेस त्यांना कंप्लीट रोडमॅप देऊ शकतो आणि मला वाटतं त्यांच्या या प्रवासात त्यांची बऱ्यापैकी मदत करू शकतो. आणि आता आपण मूळ प्रश्नांना सुरुवात करूयात. सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे, टेमोथेरपी म्हणजे नेमकं काय? त्यामुळे तुमच्या एका सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रेक्षकांना नेमकं सांगा की ही टेमोथेरपी नेमकी काय असते. निश्चित मॅडम. सो टोमोथेरपीमध्ये जाण्यापूर्वी मी रेडिएशन ऑन्कोलॉजीचं काही मूल तत्त्व आपल्यामार्फत प्रेक्षकांना समजू इच्छितो. आपण जर स्क्रीनवर पाहू शकत असाल तर मागच्या 70-80 वर्षांपूर्वी रेडिएशन म्हणजे क्षकिरणाचा मारा हा जर एखाद्या ट्यूमरच्या गाठीवर द्यायचा असेल तर त्याला अशी समजा ह्या भावलीला आपल्याला रेडिएशनचा मारा द्यायचा असेल तर त्याभोवती एक चौकोनी फील्ड ओपन केली जायची. रेडिएशन ऑन्कोलॉजीचं मेन तत्त्व हे आहे की आपण ट्यूमरला मॅक्सिमम डोस देत असताना आजूबाजूच्या ज्या नॉर्मल पेशी आहेत त्यांना कमीत कमी डोस कसा लागेल याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि जशा टेक्निक्स पुढे डेव्हलप झाल्या, नवनवीन मशीन्स येऊ लागल्या, जसं आपण पिक्चरमध्ये पाहत असाल तसं नॉर्मल पेशींचं जे काही नुकसान होत होतं ते कमी होत गेलं. आणि ह्याच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमधून आज आपल्याकडे टोमोथेरपीसारख्या मशीन्स अवेलेबल आहेत. राहिला प्रश्न टोमोथेरपीचा, तर टोमोथेरपी हा शब्दच कम्प्युटेड टोमोग्राफी म्हणजे CT स्कॅन ज्याला आपण म्हणतो तिथून घेतला गेलेला आहे. याच्यामध्ये CT स्कॅनसोबत रेडिएशनची मशीन ज्याला आपण लिनियर ॲक्सेलरेटर म्हणतो या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आणि याचं वैशिष्ट्य हे आहे की जे आपण अचूकता जी आपण म्हणतो की रेडिएशन अचूक ठिकाणी लागते की नाही हे कन्फर्म करण्याची जी प्रोसेस असते डेली इमेजिंग ही याच्यात शक्य असते.
आता तुम्हीच उच्चार करताना असं म्हणालात की टोमोथेरपी आणि लिनियर ॲक्सेलरेटर ह्याच्यामध्ये फरक आहे. मग हा नेमका फरक काय तो देखील सांगाल? निश्चित. सो मी आधी सांगितल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये डेली इमेजिंग आपण करणं शक्य होतं. त्यामुळे बऱ्याचदा एखादी ट्यूमरची गाठ छोटी झाली असेल रेडिएशन चालू असताना, तर त्यानुसार फील्ड साईज पण कमी केली जाते आणि त्याचं रूपांतर हे साईड इफेक्ट्सच्या कमी होण्यामध्ये होतं. त्याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ॲक्युरेसी जी आहे ती 2 ते 3 मिलीमीटरपर्यंत आपण अचीव्ह करू शकतो. आणखी एक वैशिष्ट्य ह्या मशीनचं हे आहे की बऱ्याचदा असे काही अवयव आहेत शरीरामध्ये जे श्वासोश्वासाने हलत असतात, जसं की फुफ्फुस आहे, यकृत आहे, किडनीज आहेत, स्वादुपिंड आहे. आणि अशा ठिकाणच्या कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करत असतो रेडिएशनद्वारे, त्यावेळेस पेशंट्सला श्वास धरून ठेवण्याची गरज असते. पण टोमोथेरपीमध्ये सिंक्रोनी नावाची एक अडॅप्टेड मोशन डिलिव्हरी सिस्टम असल्याकारणाने पेशंट्सला रेडिएशन घेताना श्वास रोखून धरण्याची गरज पडत नाही आणि ती जी ट्रीटमेंट आहे, जी काही 20-25 मिनिटाची ट्रीटमेंट आहे, ती अतिशय सोयीस्करपणे पेशंट पूर्ण करू शकतात. डॉक्टर, सध्या इम्युनोथेरपीबद्दल फार चर्चा केली जाते, त्यामुळे ती नेमकी पद्धत काय आणि किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीमध्ये नेमका काय फरक आहे? नक्कीच, हा खूप छान प्रश्न विचारलात मॅम. पण किमोथेरपीबद्दल आपण सुरुवातीला समजून घेऊया. किमोथेरपी काय असते, तर सलाईन मार्फत दिलं जाणारं एक औषध असतं. आणि किमोथेरपी ही जास्त करून झपाट्याने किंवा रॅपिडली वाढणाऱ्या पेशींवर काम करत असते. आणि हे काम करत असताना शरीरामध्ये ज्या नॉर्मल पेशी आहेत, ज्या देखील झपाट्याने वाढत असतात, त्यांचंही नुकसान किमोथेरपी कॅन्सर नष्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये ही करते. आता ह्या पेशी कुठल्या, तर जसे की केसांची मुळं किंवा तोंडातल्या पेशी, पोटातल्या पेशी किंवा आपण बोन मॅरो जी मज्जा जी अस्थिमज्जा असते त्यातल्या पेशी आहेत, ह्या सुद्धा डॅमेज होतात. सो त्यामुळेच कॅन्सर पेशंट जेव्हा किमोथेरपीवर असतात त्यांना केस गळती होणे, तोंड आल्यासारखे होणे, उलटी, मळमळ, जुलाब किंवा पांढऱ्या पेशी कमी होऊन पुढे जाऊन इन्फेक्शन होण्याची रिस्क अशी राहते. सो हे सगळे साईड इफेक्ट्स टाईड ओव्हर करण्यासाठी पुढे संशोधन झालं आणि टार्गेटेड थेरपीचा निर्माण झाला. टार्गेटेड थेरपी जसं नावात लिहिलेलं आहे, टार्गेट, इट टार्गेट्स ओनली दी कॅन्सर सेल्स. आणि कॅन्सर कॉझिंग जे म्युटेशन्स असतात त्या म्युटेशन्सवर ही थेरपी काम करते. जसं आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एका रेल्वे स्टेशनमध्ये 4 अतिरेकी घुसले तर आपण अख्खं रेल्वे स्टेशन बॉम्ब ब्लास्टनी उडवत नाही, तर आपण सर्जिकल स्ट्राईक करतो. त्याच पद्धतीचं एक टार्गेटेड थेरपी असतं आणि ह्याचे साईड इफेक्ट्स किमोथेरपीसारखे राहत नाहीत. तुमचा पुढचा प्रश्न जो होता तो इम्युनोथेरपीबद्दल होता. इम्युनोथेरपी हा शब्द आला इम्युनिटी, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. इम्युनोथेरपी काय करते, ही कॅन्सर पेशींवर डायरेक्टली आक्रमण करत नाही, तर आपल्या शरीरातल्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या दिशेने सेन्सिटाईज करते. आणि आपलेच टी सेल्स, आपलेच इम्युनिटीचे सेल्स हे कॅन्सरला कंट्रोल करण्यामध्ये मदत करतात. आणि ह्या 2 कारणांमुळे टार्गेटेड थेरपी असो किंवा इम्युनोथेरपी असो, ही वयोवृद्ध पेशंट्समध्ये किंवा अशक्त पेशंट्समध्येही आज आपण सेफली देऊ शकतो. सर, आपण संपूर्ण उपचार पद्धतीबद्दल सध्या बोलतोय. अनेकदा असं होतं की कर्करोग ज्याला होतो त्याचे कुटुंब घाबरलेले असतात, त्यांना चिंता वाटत असते की ही नेमकी उपचार पद्धती कशी असेल, मग याचे काही साईड इफेक्ट असतात का, आणि जर ते असले तर ते किती सहजपणे हाताळता येतात? निश्चित, प्रत्येक थेरपीचे काही ना काही साईड इफेक्ट असतात. आपण साधी पॅरासिटामॉल गोळी जरी घेतली त्याचेही काही साईड इफेक्ट्स आहेत. तर मग रेडिएशन आणि किमोथेरपी ह्या तर आणखी ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत. सो ॲज फार एज रेडिएशन इज कन्सर्न, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स हे शरीरात कुठल्या भागात रेडिएशन दिलं जातं आहे त्यावर अवलंबून असतात आणि बऱ्याचदा ते साईड इफेक्ट्स काही काळ राहून निघूनही जातात. पण राहिला प्रश्न किमोथेरपीचा, तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स दीर्घकाळ राहतात, कारण किमोथेरपी ही दीर्घकाळ दिली जाते पेशंट्सला. त्याच्यामध्ये उल्लेखनीय साईड इफेक्ट्स जसं मी आधी सांगितलं, केस गळती होणे, पांढऱ्या पेशी कमी होणे, उलटी, मळमळ, थकवा जाणवणे, हे काही बेसिक साईड इफेक्ट्स आहेत किमोथेरपीचे. पण आज मागच्या 20-30 वर्षांपासून इतकं संशोधन झालं या साईड इफेक्ट्सला कंट्रोल करण्यासाठी की आज आपल्याकडे उलटी विरोधी खूप चांगली औषधं आहेत, जेणेकरून उलटीचं प्रमाण आता 50हून अधिक टक्क्याला कमी झालेलं आहे. त्याशिवाय पांढऱ्या पेशी कमी होऊ नये यासाठी बोन मॅरोचे सेल्स उत्तेजित करणारी औषधं आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि राहिला केस गळतीचा प्रश्न, बऱ्याच पेशंट्सला आपली सोशल इमेज मेंटेन करायची असते, लोकांना कळू द्यायचं नसतं की मला कॅन्सर झालं आणि मी काही ट्रीटमेंट घेतोय. अशा पेशंट्ससाठी बऱ्याचदा केस जाणे ही फार एक संवेदनशील गोष्ट असते. सो त्या पेशंटसाठी स्काल्प कूलिंग नावाची एक टेक्नॉलॉजी आज डेव्हलप झाली आहे, ज्यामध्ये किमोथेरपीच्या 1 तास आधी आणि 1 तास नंतरपर्यंत आपण अशी एक कूल कॅप लावतो आणि त्यांनी असं लक्षात आलेलं आहे की केस गळती आता मोर दॅन 50% ही रिड्यूस होते किमोमुळे होणारी. सर, याला जोडून असा एक प्रश्न की अर्ली डिटेक्शन ही ट्रीटमेंट नेमकी काय आणि त्याचा रुग्णांना नेमका कसा फायदा होतोय?
निश्चित. सो अर्ली डिटेक्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज कुठलाही कॅन्सर हा जर अर्ली डिटेक्ट झाला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मला इथे एक सांगायला आवडेल की पाश्चिमात्य जे देश आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने कॅन्सरचं प्रमाण आपल्या देशाहून अधिक आहे, पण तरीही आपल्या देशामध्ये कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पेशंट्सचा नंबर हा त्या देशांपेक्षा अधिक जातो. आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे भीती आणि जागरूकतेचा अभाव. सो मला असं वाटतं की आपल्यासारख्या प्लॅटफॉर्म्स थ्रू आपण ही जागरूकता पसरवली पाहिजे. कॅन्सरचं निदान वेळेत झालं तर कॅन्सर आजही पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही भावना, ही धारणा पेशंट्समध्ये आज पोचली पाहिजे. आणि हे नुसतं हेच म्हणजे हे प्रायमरी प्रिव्हेन्शन झालं. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण ज्या स्क्रीनिंग तपासण्या आहेत किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स याच्यावर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. सर, यालाच जोडून असं आहे की मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय आणि ती कशाप्रकारे, ती सुद्धा रुग्णांना कशाप्रकारे फायदेशीर ठरते सध्या? मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट ही कॅन्सर ट्रीटमेंटचा एक अविभाज्य घटक आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ हे एकत्र बसून, जसे की सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट असतील, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतील, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतील किंवा पॅथॉलॉजिस्ट असतील किंवा न्यूक्लिअर फिजिशियन असतील, हे त्या पेशंटच्या केसवर चर्चा करतात, लिटरेचर रिव्ह्यू करतात आणि एका पेशंट सेंट्रिक रुग्णकेंद्रित पद्धतीने आपण त्याचा इलाज सर्वात चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो याच्यावर सखोल चर्चा केली जाते आणि अल्टिमेटली एक डिसिजन घेऊन पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना ती कन्वे केली जाते. डॉक्टर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेकदा रुग्णांना कळत नाही की आपण कधी कॅन्सर स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे. मग अशी नेमकी कोणती लक्षणं आहेत जी बाबा लक्षणं आपल्यामध्ये दिसली की आपण त्वरित कॅन्सर स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या स्क्रीनवर जर आता दिसत असतील तर हे काही सिम्पटम्स आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत. शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी एखादी गाठ निर्माण जर झाली जी बराच काळ ओसरत नाही आहे, किंवा तोंडामध्ये चट्टे उठलेत जे बरे होत नाही आहेत, किंवा आपलं पोट साफ होण्याच्या सवयीमध्ये जर काही बदल होत असतील, किंवा गिळायला त्रास होत असेल, सतत खोकला, छातीत दुखणे आणि दम लागत असेल, किंवा नॅचरल ओरिफायसेस जे आहेत जसं की मलमूत्र, कान, नाक याच्यातनं जर सतत रक्तस्राव होत असेल, किंवा चामखीळ असते आपल्या त्वचेवर त्याच्यामध्ये काही अचानकपणे होणारे बदल, आणि शेवटी म्हणजे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे अचानकपणे वजन कमी होणे, भूक तर लागते, जेवण तर जात आहे पण वजन मात्र कमी होत चाललंय, ही काही ठळक लक्षणं आहेत. आणि ही जर 2 ते 3 आठवड्याहून जास्त राहिली तर त्वरित आपण नजीकच्या ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला हा घ्यायला हवा. नक्कीच डॉक्टरांनी खूप महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. जर अशी काही लक्षणं तुमच्यामध्ये आढळत असतील तर त्वरित तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन घेतलेलं पाहिजे. सोबतच पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डॉक्टर, कॅन्सर आजारामध्ये किमोथेरपी अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे प्रत्येक रुग्णाला एक वेगळी किमोथेरपी दिली जाते की किमोथेरपी ही सारखीच प्रत्येक रुग्णाला दिली जाते? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण मागच्या 30-40 वर्षांपूर्वी जशी ट्रीटमेंट व्हायची की एकाच प्रकारचा कॅन्सर जर 2 रुग्णांमध्ये आढळला तर दोघांची ट्रीटमेंट सेम असायची, आज तसं नाही आहे. उदाहरणार्थ मी सांगू इच्छितो की जर एखादा पेशंट गर्भाशयाचा कॅन्सरच्या एखाद्या महिला जर OPDमध्ये आल्या आणि त्यांचा आजार जर हा पहिल्या पायरीमध्ये जरी असला तरी त्यांच्यामध्ये जेनेटिक टेस्ट केली जाते, आणि त्या जेनेटिक टेस्टमध्ये काही असे हाय रिस्क घटक जर आपल्याला सापडले जसं की TP53 म्युटेशन, तर त्यांची ट्रीटमेंट ही पहिल्या पायरीसारखी आज होत नसून 3ऱ्या किंवा 4थ्या पायरीसारखी ॲग्रेसिव्हली केली जाते. सो पहिल्यासारखं आता इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. आज 2 रुग्ण सेम कॅन्सरचे असले तर दोघांची ट्रीटमेंट सेम नसते. प्रत्येक रुग्ण वेगळा आहे, तसंच त्याच्या कॅन्सरची जी जनुकीय पार्श्वभूमी आहे ती वेगळी आहे. आणि आज आपण यालाच प्रिसिजन ऑन्कोलॉजी असं म्हणतो की प्रत्येक पेशंटचा कॅन्सर हा वेगळा आहे आणि त्याचा स्वभाव ओळखूनच आपण त्याची ट्रीटमेंट ही केली पाहिजे. डॉक्टर, आपण अनेकदा डे केअर केमोथेरपी बद्दल ऐकत असतो, त्यामुळे ती डे केअर केमोथेरपी ही पारंपरिक हॉस्पिटलमधील केमोथेरपीपेक्षा कशी वेगळी आहे? नेमकं काय त्यामध्ये केलं जातं? डे केअर जसं नावातून आपल्याला कळतं की ही ट्रीटमेंट ही फक्त दिवसभरात दिली जाते. पेशंट सकाळी ॲडमिट होतात आणि संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होतात. पेशंटला ओव्हर द नाईट ॲडमिट राहण्याची गरज नसते. याचा फायदा हा पेशंटच्या मानसिकतेवर खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हली होतो. पेशंट्स त्यांच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवू शकतात आणि त्यांना कुठलं दडपण वाटत नाही की आपल्या आजारामुळे आज आपण कोणावर अवलंबून आहोत. सो ही डे केअर किमोथेरपी ही आज बऱ्याच डे केअर्समध्ये जे छोटे छोटे क्लिनिक्स आहेत तिथे पण आज अवेलेबल आहे, आणि तसंच TGH ऑन्कोलाईफमध्ये एक डेडिकेटेड डे केअर युनिट पण आज आपल्याकडे अवेलेबल आहे. डॉक्टर, तुम्ही ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये गेली अनेक वर्ष काम देखील करताय, त्यामध्ये सेंटरबद्दल आम्हाला अधिक ऐकायला प्रचंड आवडेल. निश्चितच मॅम.
सो ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर हे एक सुपर स्पेशालिटी सेंटर आहे. याच्यामध्ये जसं मी आधी उल्लेख केला तशा कॅन्सरशी निगडीत सर्व शाखांचा समावेश आहे. म्हणजे अगदी सर्जिकल रेडिएशन ऑन्कोलॉजीपासून किमोथेरपी प्लस न्यूक्लिअर मेडिसिन, पेट सीटीची सेवा, त्याचसोबत आमच्याकडे एक डेडिकेटेड टीम ऑफ काउन्सिलर्स आहे, जी डेडिकेटेड टीम ऑफ डॉक्टर्स आहे, जे कॅम्प्स कंडक्ट करतात आणि इवन HPV वॅक्सिनेशनचा पण प्रसार करत असतात. सो आपण नुसतं कॅन्सर क्युअरबद्दल प्रयत्न करत नाही, तर कॅन्सरचं प्रमाणही कसं कमी होईल ह्या दृष्टिकोनातून एक होलिस्टिक अप्रोच आपण ऑन्कोलाईफ मार्फत आज समाजाला देऊ पाहतोय. डॉक्टर, आणखी या संदर्भातलाच महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेकदा रुग्ण घाबरत असतात की आपल्यावर कशा प्रकारे उपचार केले जातील, त्यांना भीती वाटत असते. मग ऑन्कोलाईफ सेंटरमध्ये कशा पद्धतीने रुग्णांना हाताळलं जातं, त्यांना कशा प्रकारे तुम्ही सांत्वन देता, काय सांगाल? नक्कीच. सो ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये पेशंट जेव्हा प्रायमरी फिजिशियनकडून किंवा डायरेक्टली वॉक इन पद्धतीने जेव्हा येतात, तेव्हा प्रथम तर त्यांना आमचे काउन्सिलर्स भेटतात. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना भीती आहे का, त्यांचं एक प्रायमरी सांत्वन तिकडे केलं जातं आणि तिथून मग ज्युनियर डॉक्टर्सकडे त्यांना पाठवलं जातं. ज्युनियर डॉक्टर्स एक डिटेल्ड हिस्ट्री घेतली जाते त्यांची आणि मग स्पेशलिस्ट आमच्याकडे पेशंट्स येतात आणि आम्ही त्यांच्याकडे त्यांचं समाधान होत नाही तोवर वेळ दिला जातो. ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये जसं मी सांगितलं, बरेच डॉक्टर्स जे आहेत ते एका स्ट्रॉंग अकॅडमिक बॅकग्राऊंडचे आहेत. आपल्याकडे डेडिकेटेड ऑन्को नर्सेस आहेत आणि इतर स्पेशालिटी आहे. सो एक सर्वांगी उपचार देण्याची पद्धत ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये मी सांगितल्या पद्धतीने आहे आणि पेशंटला एक प्राथमिक सल्ला दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातो. त्यांना वेळेत कसे सगळे रिपोर्ट्स मिळतील, रिपोर्ट्स आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि जर ती केस एखादी अशी स्पेशल किंवा अटिपिकल जर असेल तर तिला ट्युमर बोर्डमध्ये रेफर केलं जातं आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने ट्युमर बोर्ड किंवा मल्टीडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड याच्यामध्ये ती सखोलपणे चर्चा करून मग पेशंटला ते कन्वे केलं जातं आणि त्यानंतरही मानसिक सांत्वन किंवा त्यांना होप्स देण्याचं काम हे डॉक्टर्सच नाही तर काउन्सिलर्स पुन्हा एकदा करतात आणि त्यांच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्यांची साथ कशी दिली जाईल यावर लक्ष दिलं जातं. तुम्ही सांगितलंच, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती खरं तर दिलेली आहे. डॉक्टर, सध्या अनेक ठिकाणी कॅन्सरवर उपचार केले जातात, मात्र असं ऑन्कोलाईफमध्ये काय आहे की बाबा रुग्णांनी त्या ठिकाणी यावं आणि उपचार घ्यावेत, असे काय अनुभव येत आहेत रुग्णांना तिथे? रुग्णांकडनं जे फीडबॅक्स येतात माझ्या माहितीनुसार ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट बाबतीत ज्या काही गोष्टींची गरज आहे दॅट इज अवेलेबल अंडर वन रूफ. बऱ्याचदा पेशंट्सला ही तपासणी करण्यासाठी अमुक ठिकाणी जायचं, त्या डॉक्टरांना भेटायला तमुक ठिकाणी जायचं अशी वेळ येत नाही. आणि मी सांगितल्या पद्धतीने नॉट जस्ट प्रायमरी ट्रीटमेंट पण इलाज झाल्यानंतर त्या पेशंटची जीवनशैली, जीवनमान हे चांगलं कसं होईल, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन कशी होईल या दृष्टिकोनातून पुढे जाऊन फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, डेंटिस्ट हे सगळ्या पद्धतीने पेशंट्सला काउन्सिल करण्याचं काम करत असतात. आणि ह्या सगळ्या सुविधा म्हणजे अत्याधुनिक मशीन्स तर आहेतच, प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस तर आहेतच, पण एक होलिस्टिक अप्रोच जसं मी वारंवार सांगतोय ते निश्चितच आपल्याला ऑन्कोलाईफमध्ये मिळू शकेल आणि त्या दृष्टीने ऑन्कोलाईफ नक्कीच वेगळा आहे. डॉक्टर, जेव्हा रुग्णाला डिटेक्ट होतो कॅन्सर तेव्हा त्याचे कुटुंबीय घाबरतातच, पण सर्वाधिक जो कोणी घाबरत असेल तर तो रुग्ण घाबरत असतो की आता आपल्यावर उपचार होतील की नाही. बऱ्याचदा असे समज असतात की आपल्यावर उपचारच होणार नाहीत. मग तुम्ही त्या रुग्णांना काय सल्ला द्याल की बाबा घाबरू नका, का उपचार होतात, असं काय सल्ला द्याल? प्रथम तर रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा नातेवाईक सांगतात की आमच्या रुग्णांना सांगू नका, त्यांना ते सांगितलं तर त्यांना धक्का बसेल आणि पुढची ट्रीटमेंट कदाचित करणार नाही. पण आमचा हा समज आहे, रुग्णांना जेव्हा त्यांच्या आजाराबद्दल आपण समजून सांगतो तेव्हा ते तितकेच जबाबदारपणे वागतात आणि ट्रीटमेंट व्यवस्थित फॉलो करतात. जसं आपण सांगितलं, रुग्ण सुरुवातीला डेफिनेटली निराश झालेले असतात, पण त्यांना आपण कधीच असं सांगत नाही की तुम्ही टेबलच्या त्या बाजूला आहात आणि आपण इथे आहोत. आम्ही नेहमी असं काउन्सिल करतो की आपण एकत्र कॅन्सरच्या विरोधी बसलोय आणि ह्या प्रवासात आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत. त्याशिवाय ट्रीटमेंट रिलेटेड साईड इफेक्ट्स जे आहेत त्याच्याबद्दल त्यांना माहिती दिल्यानंतर जेव्हा कधी असे साईड इफेक्ट्स होतील त्यावेळेस वेळेत इंटरव्हीन करून त्यांचा तो प्रवास कसा स्टेबलपणे पूर्ण होईल यावर लक्ष केंद्रित करण्याचं काम. डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत येताना एक खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, सध्या अनेक बदल होत चाललेले आहेत, भविष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जाणार आहेत, त्या उपचारांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि बदलत्या तंत्रज्ञानामध्ये ऑन्कोलाईफ कशा पद्धतीने आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करताय?
निश्चित. सो जसं मी आधी सांगितलं, आता आपण एक ब्लँकेट थेरपीपासून एक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंटकडे चाललेलो आहोत. आपण प्रत्येक पेशंट आणि त्याचा आजार हा वेगळा आहे समजून ट्रीटमेंट देऊ पाहतोय. आणि हे करण्यासाठी एक डेडिकेटेड टीम ऑफ डॉक्टर्स असणं गरजेचं आहे, पूर्ण सेटअप असणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय ॲडव्हान्स टेस्ट करण्याचं प्लॅटफॉर्म अवेलेबल असणं गरजेचं आहे. जसं की नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, मी तुम्हाला सांगितलं काही म्युटेशन्स असतात कॅन्सर कॉझिंग, त्यांचं निदान ह्या NGS टेस्टद्वारे होतं आणि याचा रिपोर्ट आल्यानंतर एक मॉलिक्युलर ट्युमर बोर्ड हा कंडक्ट केला जातो. आणि मला असं वाटतं की आपण हळूवारपणे ब्लँकेट थेरपी न देता हवी तितकीच थेरपी यावर आज फोकस करणार आहोत आणि यापुढे फोकस केला जाईल मला वाटतं. आणि पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफला रुग्णकेंद्रित आणि एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन थ्रू मॅनेज केलं जाईल. नक्कीच. कॅन्सरबद्दल अनेक समज असतात, अनेकदा भीती मनामध्ये दाटलेली असते की आपल्यावर उपचार होतील की नाही, पण ते उपचार कशा पद्धतीनं होऊ शकतात हे आपल्याला आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आपण डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानूयात. डॉक्टर धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ही सगळी माहिती दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या कार्यक्रमासह आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.